भलतासाय करून येळन स्त्रीवरून शिवे देता जाण तत्काळ मरणस्य स्त्री का शापे. आणि त्यावेळेस असणारा स्त्री बनून असणारा जो छळन करतो त्या ठिकाणी असणारा तात्काळ कोणताही विचार न करता असणारा एवढा मोठा श्राप दिलेला आहे. याचं दुःख असणारा त्यांना वाटू लागलेलं आहे. बाप क्रोधाचे निज ख्याते त्या दोघांची केली उपहते मज नाडिले ज्ञान विरक्ते क्रोध परमार्थी घातक. आणि क्रोध हा परमार्थासाठी घातक आहे. कारण ज्याला परमार्थ करायचा आहे किंवा जो देव धर्म करत आहे त्यांच्यासाठी तर क्रोध कसल्याही प्रकारचं कार्य सिद्धी जाऊ देत नाही. क्रोध हा परमार्थासाठी किंवा संसारासाठी सगळ्याच गोष्टीसाठी घातक आहे. अशा प्रकारचं गौतम ऋषी बोलू लागले. क्रोध केवळ महामांग जीवे मारिले वैराग्य सकाळ योगा होय भंग क्रोधे सर्वांगाती अपवित्र. आणि क्रोधाला असणारी मांगाची उपमा असणारे त्या ठिकाणी दिलेली आहे. तो असणारा कसल्याही प्रकारचा चांगला नाही. कोणतंच कार्य असणारा सिद्धीत जाऊ देत नाही. कोणत्याही कार्यात विघ्न करायचं काम असणारा तो क्रोध करतो. एवढा नीच अशा प्रकारचा तो आहे असं बोलतो. माता गविटा जळे निवृत्ती क्रोधाची चित्ता माझी वस्ती त्याचे क्षाळणी नचले युक्ती क्रोध सर्वार्थी घातक. आणि विटाळ जर झाला तर तो तरी असणारा धुवून कसं तरी करून किंवा देवाची पूजा करून किंवा गाईला शिवून अशा प्रकारचा विटाळ आपण हटवू शकतो. परंतु रागाने लागलेले जे डाग आहेत ते कशाही प्रकारे निघत नाहीत. अशा प्रकारचं त्या ठिकाणी ऋषी बोलतो. का ते कांता कसते पुत्र ऐसे म्या वाचले शास्त्र ते व्रता गेले पुराण पत्र क्रोधया पवित्र मज केले. आणि कुणाची बायको कुणाची पोरं अशा प्रकारचं मी वेदशास्त्रामध्ये वाचलेलं होतं. परंतु तेच असणारं माझी बायको माझे पोरं मी करत बसलो. मी कसल्याही प्रकारचा असणारा ज्ञानी नाही. माझं सर्व काही ज्ञान या ठिकाणी शून्य झालेलं आहे असं गौतम ऋषी बोलू लागले आहे. कामाशी जे वश होते ते काही तरी भोग भोगते जे आतुडले क्रोधा हाते ते व्रता नागवते भोग मोक्ष. आणि कामाच्या जर असणारा काम वासने जर अडकलं तर ते तरी थोडेफार टळून जाऊ शकते. पण क्रोधामध्ये असणारा कुणाचंच चांगलं होत नाही. अशा प्रकारचं गौतम ऋषी बोलू लागले आहे. क्रोधायचा वैरे बैसला असता जिवारे जो तयाची मानी थोरे तोची चराचरे अति मूर्ख. आणि ज्याच्याकडे असणारा क्रोध असणारा भरपूर आहे आणि तो त्या क्रोधाच्या गर्भामध्ये वागू लागलेला आहे तो अतिशय महामूर्ख अशा प्रकारचा आहे असं असणारा बोलू लागलेला. अपकार्यावरे कोप करते परे कोणी कोपावरे कोप न करते क्रोध वाट पाडा निश्चिते सर्व पुरुषार्थे नागवे. आणि क्रोध हा असणारा सर्व पुरुषार्थाचीच नागवण करतो असं म्हणू लागलेले आहेत की काही वाईट कृत्य झालं तर तुम्ही राग करता. पण रागावर कधी तुम्ही राग केलाय का की या रागच असणारा आपल्याला जवळ येऊ द्यायचा नाही अशा प्रकारचा विचार कोणी करतं का असं गौतम ऋषी बोलू लागलेले आहे. त्या क्रोधाची होय शांती तैसे आचरेन तपस्थिते ऐसा निश्चय करो निश्चिते ऋषी तपार्थे निघाला. आणि त्यावेळेस असणाऱ्या या क्रोधानं मला एवढं नाडलेलं आहे किंवा या क्रोधामुळे एवढं दुर्गती माझ्या हातून झालेली आहे म्हणून असणारा ऋषीला राग आलेला आहे. आणि मी असणारा या रागावर सुद्धा विजय मिळवणार याच्यासाठी घोर अशा प्रकारचं तप मी करणार अशा प्रकारचा निश्चय करून त्या ठिकाणाहून असणारा गौतम ऋषी तपासाठी असणारं या रागावर विजय मिळवण्यासाठी त्या ठिकाणाहून निघालेले आहे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सिद्ध चारण लोकावरी मेरगुरीच्या पाटारी हिमाचलाच्या शिखरी तपाते आदरी गौतम. आणि हिमाचल पर्वताच्या शेंड्यावर जाऊन शिखरावर जाऊन असणारा त्या ठिकाणी गौतम ऋषी असणारा तपासाठी सज्ज झालेले आहेत आणि त्या हिमालयाच्या शिखरावर जाऊन तप करू लागलेले आहे. गौतम बैसोनी निर्विकारी अगाध निश्चेते आदरी काम क्रोधांचा नुरे उरी त्या तपाची धुरी तोरावे. आणि त्यावेळेस असणारा काम क्रोधावर सुद्धा असणारा विजय मिळवण्यासाठी त्या ठिकाणी हिमालयात जाऊन ते असणारा महान तप असणारा त्यांनी चालू केलेलं आहे. ब्रह्मशापाती दारुण इंद्राचे धडले उषण भगे बिंबली संपूर्ण ती लक्षण अवधा
इंद्राचा शाप असणारा लागू झालेला आहे. ऋषी असणारा तपासाठी गेलेले आहेत, परंतु इंद्राची काय अवस्था झालेली आहे, त्याला कशा प्रकारची त्याची दुर्दशा झालेली आहे ते सुद्धा तुम्ही ऐका. परदार निरीक्षण भगांकित झाले नयन, परदार मुख चुंबन भगांकित वदन तेने झाले. आणि त्यानं असणारा जाऊन त्या अहिल्या मातेचं छळन केलेलं होतं म्हणून असणारा त्याच्या तोंडावर सुद्धा असणारे जिकडे पाहावं तिकडे असणारे बोळ पडलेले आहेत, हातावर बोळ पडलेले आहेत, हृदयावर बोळ पडलेले आहेत. अशा प्रकारची दुरावस्था असणारी त्याची झालेली आहे. परदार लिंगन हृदय बघे पडले जाण, बाहू भगांकित झाले जाण, अंगुल्या संपूर्ण भगांकित. आणि त्याचे सगळे हात, त्याचे सगळे बोट असणारे, जिकडं पाहावं तिकडं असणारे त्याच्या सर्व शरीराला बोळ दिसू लागलेले आहेत. अशी दुरावस्था इंद्रदेवाची झालेली आहे. परदारा धरपण जीवा भगांकित झाले जाण, भ्रुकुटिया कुणाविली कोण, त्या भ्रुकुटी संपूर्ण भगांकित. आणि त्याची जीभ सुद्धा असणारी, जिभेला सुद्धा त्या ठिकाणी बोळ पडलेले आहेत. शरीरावर एकही जागा असणारी उरलेली नाही. अशी दुरावस्था इंद्राची झालेली आहे. परदारा प्रतिगमन भगांकित झाले चरण, खाले तळवाहे जाण, भगे संपूर्ण बिंबली. आणि ज्या पायाला असणारा तो त्या ठिकाणी अहिल्या मातेकडे गेला होता, त्या पायाला सुद्धा असणारा त्या ठिकाणी बोळ पडलेले आहेत. अशी अवस्था असणारी इंद्राची झालेली आहे. परदारेची काम गोष्टी भगांकित झाला तोही होते, भगे पडले दल्लाटी, भगे बाटी पुरविली. आणि अशा प्रकारचे बोळ असणारे त्याच्या शरीरावर पडलेले आहेत, कपाळावर पडलेले आहेत, ओठावर पडलेले आहेत, गालावर पडलेले आहेत. अशी अवस्था झालेली आहे. इंद्र पावला उपहती, सर्वांगे भगे स्त्रवती, निज कर्माचे मानुनी खंती, अधोगती विलपत. आणि अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. सर्व असणारे जेवढे बोळ पडलेले आहेत त्यातून असणारे लाड गळू लागलेले आहे. आणि दैनीय अवस्था, विचित्र अशा प्रकारचं रूप असणारा इंद्रदेवाचं दिसू लागलेलं आहे. इंद्र सर्वांगी भगांकित, तो पक्षी माझी राहिला गुप्त, पाहता देव ऋषी समस्त, ते अभिव्यक्त लक्षण. आणि त्यावेळेस असं असणारं रूप आपलं विचित्र झालेलं आहे. ते पाहून असणारा इंद्रदेवानं सर्व काही सोडून दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी पक्षाचं असणारं, एखाद्या मोराचं रूप असणारं धारण केलेलं आहे. आणि त्या पक्षामध्येच असणारं ते हिंडू लागलेले आहेत. कुणालाही इंद्रदेव कुठं गेले, काय करतात, काहीही पत्ता असणारा देवाला लागेला. इंद्रिय सांडिले अमर मंडळ, मेघ झाले उशृंखळ, पृथ्वी झाली मंद फळ, स्वधर्म सकाळ कुंटले. आणि इंद्रदेव असणारे गायब झाल्यामुळे असणारं सर्व जे पृथ्वीचं चलन आहे ते बिघडलेलं आहे. पाऊस वेळेवर पडेना झालेला आहे. आणि पृथ्वी सगळे असणारे सुकून जाऊ लागलेले आहे. दैनीय अवस्था असणारे पृथ्वीची झालेली आहे. त्यावेळेस सर्व देवगण असणारा इंद्राचा शोध करू लागले. या लागी साक्षेपे इंद्रासी, शोधिते झाले देव ऋषी, बृहस्पती सांगित अंबासी, गौतमासी उशाप मागा. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस असणारे सर्वजण मिळून असणारा इंद्रदेवाचा शोध घेऊ लागलेले आहेत, त्यावेळेस ते बृहस्पती ऋषींकडे गेलेले आहेत. आणि त्यावेळेस त्या ऋषीला सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा, त्या इंद्रदेवाला असणारा त्या गौतम ऋषीने श्राप दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही इंद्राला शोधण्यापेक्षा त्या असणाऱ्या गौतम ऋषीकडे जा आणि काहीतरी उशाप मागा. हेच असणारे याच्यावर काहीतरी सुटका करू शकतात. अशा प्रकारचं होतं. मग मिळून देव ऋषी अवघे आले गौतमापाशी, उद्धरण करावं या इंद्राची, समस्तित्याची प्रार्थिले. सर्व देव मिळून असणाऱ्या गौतम ऋषीकडे गेलेले आहेत, विनंती करू लागलेले आहेत की इंद्रदेवाला काहीतरी सोडवणूक करा, काहीतरी उत्शाप द्या. अशा प्रकारची विनंती करा. गौतमी अनुतापे जाण, केले क्रोधाचे निर्दळन, देव प्रार्थिताचे जाण, कृपेने संपूर्ण कळवळीला. तोपर्यंत असणारा गौतम ऋषीने तप जप करून असणारा रागावर विजय मिळवलेला होता. आणि सर्व देवांनी प्रार्थना केल्याबरोबर मया असणारे त्या गौतम ऋषीला आलेले आहे. आणि काय उत्साप त्यांनी दिलेला आहे. इंद्र पावला उपहाती, त्याची पुरविल्या परिसमाते, अतिशय करीन वाढते, सोय वरधोक्ती वदता झाला. आणि त्यावेळेस एक वरदान असणारा इंद्रदेवाला त्या ठिकाणी गौतम ऋषीने दिलेला आहे की अतिशय असणारे त्यांची ख्याती या त्रिजगतामध्ये वाढणार आहे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी उत्साह त्यांनी दिलेला आहे. इंद्र होता मयूर वेशे,
वृक्षाप होताची डोळसे सर्वांनी उभारून पिसे आती उल्हासे नाचत. आणि त्यावेळेस असणारा इंद्रदेव हे असणारे मोराच्या वेशामध्ये होते आणि उशाप अशा प्रकारचा दिलेला होता की जेवढे सुद्धा गोळ असणारे इंद्रदेवाच्या शरीरावर पडलेले आहेत त्या सर्व गोळाच्या ठिकाणी इंद्रदेवाला डोळे येतील किंवा तेवढी दृष्टी असणारी त्यांची मजबूत होईल अशा प्रकारचा उशाप दिलेला होता आणि तो ऐकून इंद्रदेव असणारे आनंदात नाचू लागलेले आहे. इंद्र होता बघा गीत पूर्ण ती भगे होती लोचन तैपासून सहस्रनयन इंद्र अभिधान पावला. आणि त्यामुळे हजारो गोळ असणारे त्यांच्या शरीरावर पडलेले होते म्हणून असणारा उशाप दिल्याच्या नंतर त्यांच्या शरीराला हजारो डोळे आलेले आहेत. 2 नेत्रांना जेवढं पाहू शकतो तेवढे 1000 नेत्र असणारे त्यांना त्या ऋषीला प्रदान केलेले आहेत. अशा प्रकारचा उशाप असणारा त्या ठिकाणी गौतम ऋषीने दिलेला आहे. इंद्र म्हणे जय जय आजी गौतमा पुरुषा माझी उत्तमोत्तमा न कळे तुझा महिमा आगाध महिमा पै तुझा. आणि त्यावेळेस असणारा अशा प्रकारचा उशाप ऐकल्याबरोबर असणारा इंद्रदेवांना आनंद झालेला आहे आणि नाचू लागलेले आहेत म्हणू लागलेले आहेत खरंच धन्य धन्य अशा प्रकारचे ऋषीवरी असतात. तसेच गौतम ऋषी तुम्ही सुद्धा महान आहात अशा प्रकारचे असणारे स्तुती त्यांची करू लागलेली आहे. तो शाप नाही दिधला माझा कर्म भोगम्या भोगिला जो दुराचारी तो सरता केला हे महत्तेला पै तुझी. आणि तुम्ही कसल्याही प्रकारचा श्राप मला दिलेला नव्हता माझी जी चूक झाली होती त्याचं फळ असताना मी या ठिकाणी भोगलेलं आहे अशा प्रकारे इंद्रदेव बोलू लागलेले आहे. आईसी इंद्रे केली स्तुती तेथे देवही गौतमा ते स्तविती आलो लिख तुझी ख्याती अपराधी निश्चित तो उद्धरिला. आणि त्यावेळेस असणारा सर्व इंद्रदेव असणारे कौतुक करू लागलेले आहेत. त्यावेळेस सर्व देव सुद्धा असणारे त्या ठिकाणी गौतम ऋषीचं कौतुक करू लागलेले आहेत. ते म्हणू लागलेले आहेत की ज्यानं चूक केली त्याचा सुद्धा उद्धार असणारा करण्याचं सामर्थ्य फक्त ऋषींकडे असतं. तसेच महान ऋषी असणारे तुम्ही आहात असं कौतुक करू लागलेले आहे. इंद्रपणाची ते पूर्ण मयुरी आभासे पूर्ण दैत्यासी नभते वृषण मयुरासी स्त्री रमण आसेना. आणि त्यावेळेस असणारा ज्यावेळेस मोराच्या रूपामध्ये असणारे त्या ठिकाणी इंद्रदेव होते त्यावेळेस असणारा एक लांडुर्णी असणारे त्या ठिकाणी होते आणि मोर आणि लांडुर्णी ह्या असणाऱ्या एकमेकांच्या डोळ्यात बघूनच असणाऱ्या यांचं जे काही मिलन होतं ते असणारं त्या ठिकाणी होतं अशा प्रकारचं ग्रंथ करते. मयूर आनंदे नृत्य करी वीर्यस्त्रवे नेत्रद्वारे ते जेलोनिने मयुरी तेनेची उदारी गर्भतीसी. आणि त्यावेळेस असणारं त्या ठिकाणाहून ज्या मोराच्या असणाऱ्या रूपामध्ये इंद्रदेव होते त्या ठिकाणी असणारे लांडुर्णी आलेले आहे आणि यांच्या डोळ्यातील असणारे थेंब त्या लांडुर्णीनं असणारे प्राशन केलेले आहेत आणि त्या लांडुर्णीला त्या ठिकाणी गर्भधारणा त्या ठिकाणी झालेली आहे. पूर्ण महत्व आले इंद्रासी परिष्ठाव नाही पुरुषत्वासे तेव्हा गजाचे वृषण देऊन त्याचे पुरुषत्वाचे पूर्ण केले. सर्व काही असणारे त्यांच्या शरीराचं सर्व काही जे काही डोळे असणारे त्या ठिकाणी आलेले आहेत पूर्व अवस्थांचे असणारे त्यांचे आलेले आहे परंतु असणारं पुरुषत्व त्यांचं त्यांच्या ठिकाणी आलेलं नव्हतं. त्यामुळं ते जो गजेंद्र असणारा त्यांचा होता जो हत्ती त्याचं पुरुषत्व असणारं त्या ठिकाणी इंद्रदेवाला अर्पण असणारं त्या गजेंद्राने केलेलं आहे. गज देही नाही वृषण तेने तो झाला वीर्यक्षीण त्यासी दिधरे इंद्रिय वृषण तेने मस्तक संपूर्ण वंदिले. आणि त्यावेळेस असणार गजानं आपलं पुरुषत्व दिल्याबरोबर असणार इंद्रदेवानं सुद्धा असणारा थोडं सामर्थ्य त्या ठिकाणी त्या गजाला दिलेलं आहे आणि त्यावेळेस दोघंही असणार सुख संपन्न झालेले आहे. या लागी गजाचे देही अद्याप लिंगी वृषण नाही ते भासत मस्तकाचे घाई कुंभे पाही या लागी म्हणते. आणि त्यापासून असणारं हत्तीचं सुद्धा सामर्थ्य त्या ठिकाणावर वाढलेलं आहे किंवा हत्तीचं सुद्धा नाव असणारं उंच त्या ठिकाणी त्या गजेंद्राने केलेलं आहे. रती काळी आपण लिंगापासी येती वृषण यरवी ते मस्तक जाण कुंभे पूर्ण या परिभाषे. गजाची या वृषण स्थिती इंद्रासी झाली ऐश्वर्य प्राप्ती याला त्यासी ऐरावती देवी समस्ती ठेविले नाव. आणि त्या गजामुळे असणारं पुरुषत्व असणारं इंद्रदेवाला प्राप्त झालेलं होतं त्यामुळे सर्व देवांना मिळून असणारं त्या हत्तीचं जे नाव आहे ते असणारं ऐरावत अशा प्रकारचं नाव त्याला दिलेलं आहे आणि त्या ठिकाणापासून त्या हत्तीला असणारं त्या गजेंद्राला ऐरावत असं नाव पडलेलं आहे.
इंद्रापासी गजाचे वृषण तेने त्याचे बळ संपूर्ण गजापासी वृषण चक्र समान बळ त्याची आणि दोघांमध्ये ज्या गोष्टींची कमतरता होती त्या एकमेकांना असणारं त्या ठिकाणी हत्तीनं दिलेली आहे आणि इंद्रदेवानं सुद्धा त्याची कमतरता पूर्ण केलेली आहे. अशा प्रकारचं ऐक्य असणारं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि दोघं सुद्धा त्या ठिकाणी समाधानी झाले. गजास बळ शक्रा समान शक्रे वाढविले गज महिमान गज दळे दळ शोभायमान येरविते जाण रुंड मुंड आणि एरवी असणारं एवढं काही महत्व असणार त्या ठिकाणी त्या गजेंद्राला किंवा हत्तीला नव्हतं, परंतु या क्षणापासून असणारं ज्या वेळेस इंद्रदेवांना त्याची ताकद असणारी त्याला दिलेली आहे त्यावेळेस पासून हत्तीची ताकद असणारा इंद्रदेवामध्ये आलेली आहे आणि तेव्हापासूनच असणारं या जे काही हत्ती आहेत त्यांना किंमत आलेली आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. गजेंद्रासी राज्य प्राप्ती या लागे गजांत लक्ष्मी म्हणती समस्त प्रजा नमस्कारिती ते पूर्ण स्थिती लक्ष्मीची. आणि त्यावेळेस असणारा गजेंद्राला राज्याची प्राप्ती असणारी झालेली आहे आणि त्याच्यामुळे तेव्हापासूनच असणारं गजेंद्रामध्ये असणारा लक्ष्मी वास करते ते अशा प्रकारची मन पडलेली आहे म्हणून तेव्हापासून हत्तीचं दर्शन असणारे सर्वजण घेऊ लागलेले आहेत. एवं ऋषी वाक्य कृपा स्थिती इंद्र पावला उपहती त्यासी वाहू राय रावती नेला स्वर्गापती प्रति जय जयकारे. ऋषीच्या आशीर्वादानं पूर्व अवस्थेमध्ये असणारे इंद्रदेव आलेले आहेत, सर्व काही सुखसंपन्न झालेले आहेत. त्यावेळेस असणारा ज्या हत्तीनं असणारं आपलं शौर्य त्यांना दिलेलं होतं त्या ऐरावत हत्तीवर बसून असणारा त्यांनी ऐरावत हत्तीला सुद्धा असणारा स्वर्गाच्या ठिकाणी नेलेला आहे. इंद्र अहल्या आख्यान ऋषीने सांगितले संपूर्ण आलेचे पाषाणपण करी उद्धरण श्रीरामा. आणि त्यावेळेस असणारं अशा प्रकारचं ऋषी आख्यान असणारा विश्वामित्र ऋषी प्रभू रामचंद्रांनी प्रश्न केलेला होता त्याचं उत्तर असणारा या ठिकाणी विश्वामित्र ऋषीने दिलेलं आहे आणि तिचा उद्धार असणारा तुम्हाला करायचा आहे अशा प्रकारे विश्वामित्र ऋषी बोलतो. ऐकून सद्गुरूचे वचन वेगे उठला रघुनंदन करावयायोधरण आश्रमी आपण प्रवेशला. अशा प्रकारचं बोलणं ऐकल्याबरोबर एका क्षणामध्ये प्रभू रामचंद्र उठलेले आहेत आणि त्या आश्रमामध्ये असणारा लगेच गेलेले आहेत. कुठे नेमके आलेले आहे पाहू लागले. हाती धरून ऋषी वर्यासी आश्रमी पाहे आहलेसी ते लक्षणा सगळा ऋषीशी पाहता चौपाशी दिसेना. त्यावेळेस त्या अहिल्याचा उद्धार करण्यासाठी प्रभू रामचंद्र सर्व ऋषींना घेऊन त्या आश्रमात गेलेले आहेत, परंतु सगळीकडे पाहू लागले कुठेही अहिल्या त्यांना दिसेल असे झालेले आहे. आश्रमी करिता परिभ्रमण अवथट लागला रामचरण झाले अयोध्योधरण साष्टांगी नमन त्याग केले. आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्र इकडे तिकडे असणारा अहिल्याचा शोध घेऊ लागले होते त्यावेळेस एका पाषाणाला असणारा प्रभू रामचंद्राचा पायाचा स्पर्श झालेला आहे आणि एका क्षणामध्ये असणारा सर्व जे काही शाप दिलेला होता त्यातून मुक्तता असणारी अहिल्या मातेची झालेली आहे आणि लगेच प्रभू रामचंद्राचं दर्शन त्या घेऊ लागलेलं आहे. मस्तकी धरले श्री रामचरण आनंदाश्रू चालिले पूर्ण झाले श्री रामचरण शाळन प्रेम संपूर्ण अहल्यसी. आणि अहिल्या मातेचा उद्धार झालेला आहे. अहिल्या मातेनं प्रभू रामचंद्राच्या चरणावर डोकं ठेवलेलं आहे. डोळ्यातून आनंदाचे अश्रू असणारे त्या ठिकाणी अहिल्या मातेचे वाहू लागलेले आहे. अतिशय असणारे मया प्रभू रामचंद्राचे चरणा घेऊ लागलेले आहे. मने जय जय रामचंद्रा शिळा तारी पद मुद्रा तुझा चरण तारक जगत उद्धारा भवसागरा लागला. त्यावेळेस म्हणू लागलेले आहेत की खरंच धन्य अशा प्रकारचे प्रभू रामचंद्रा तुम्ही आहात. तुमचा पाय लागल्याबरोबर असणारा शिळेचा सुद्धा उद्धार या ठिकाणी झालेला आहे. या पृथ्वीचा किंवा या सर्वांचा उद्धार करण्यासाठीच तुम्ही जन्म घेतलेला आहे. धन्य आहात अशा प्रकारचं बोलतो. तुझा लागताची श्री चरण शिळा उद्धरे हे नवल कोण कर्मा कर्माची ओळवण प्रपंच तो पूर्ण परमार्थ होय. आणि तुमचा पाय लागल्यावर शिळा उतरल्याच्यात नवल काय तुमचं फक्त नामस्मरण जर केलं तर त्याला सुद्धा असणारा भक्ती मुक्ती प्राप्त होतात. अशा प्रकारचं सामर्थ्य तुमच्या नावामध्ये आहे आणि तुमचा जर पाय मला लागला तर कितीच मोठं भाग्य माझं आहे अशा प्रकारचं आहे ते बोलतो. न होता तुझी चरण भेटी प्रपंचाची सबळ गोष्टी तुझे चरण देखता दृष्टी
प्रपंच उठी ब्रह्मत्वे. आणि जर असणारा तुमचे चरण जरी नाही जरी पाहिले, तुमचं नामस्मरण जरी फक्त केलं तरी प्रपंचातून निर्मुक्त होऊन जन्म मरणाच्या फेऱ्यातून असणारा मनुष्य मुक्त होतो. आणि मी तर स्वतः तुमचा पाय असणारा धरलेला आहे किंवा तुमच्या पायाला हात लावायचं सामर्थ्य माझ्याकडे मला तुम्ही दिलेलं आहे. मी किती महान आहे, मला कितीचे असणारा आनंद वाटू लागलेला आहे असं म्हणतो. तुझ लागताची श्रीचरण स्थूळलिंग आणि कारण महाकारणे सीजन होय परिपूर्ण परब्रह्म. तुमच्या पायाचा असणारा धक्का मला लागल्याबरोबर मी असणारे पूर्ण परब्रह्म अशा प्रकारच्या स्थितीमध्ये गेलेले आहे. सुख दुःख काहीही माझ्यासाठी राहिलं नाही. जिकडे पाहावं तिकडे आनंद आनंद आनंदच मला दिसू लागलेला आहे. अशा प्रकारचं कार्य तुम्ही केलं असं बोलतो. तुझ लागताची पाय देह तो होय विदेह संदेह होती निसंदेह जीव तो होय शिवसाक्षी. आणि ज्यावेळेस तुमचे पाय लागलेले आहेत त्यावेळेस असणारा मी असणारा देहीचं विधेय अशा प्रकारची अवस्था माझी झालेली आहे. सर्व काही मी असणारे पूर्णत्वास मला भेटलेला आहे अशा प्रकारचं बोलतो. अगार चरणांची ख्याती वाणिता मौनावल्या श्रुती चरणा शरण चारे मुक्ती कथानुवृत्ती अनुवादे. आणि तुमच्या पायाला असणारे चारही मुक्ती असणारे लोटांगण तुमच्या पायावर घेतात अशा प्रकारची ख्याती आहे. चारही वेद चारही पुराण जरी असणारे त्याची स्तुती करू लागले तरी त्याची स्तुती होणार नाही अशा प्रकारचं बोलतो. अनुवादता रामकथा कळकाळ ओढवी माता तीर्थे वंदिते चरण तीर्था कथा ऐकता देव निवती. आणि तुमची कथा ऐकून असणाऱ्या देवांना सुद्धा असणारं समाधान वाटतं अशा प्रकारचं तुमचं रामायण अशा प्रकारची कथाही आहे. आणि तुमचं हे सर्व काही जे ऐकतात त्यांना असणारा निश्चित मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही असं बोलतो. आवडी गाता रामायण श्रीराम सुखावे आपण वक्त्याचे निरसे जन्म मरण श्रोते संपूर्ण ब्रह्म होती. आणि हे प्रभू रामचंद्राचे जे रामायण आहे जे सांगतात त्यांना सुद्धा ब्रह्माची प्राप्ती होते आणि जे ऐकतात त्यांना सुद्धा असणार निश्चितच मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारचा ग्रंथ करते सांगू लागलेले आहे. ऐसी हे तुझी निज कथा पावन करे लोका समजता तो कथानुवाद वार्ता नाम स्मरता निज मुक्ती. आणि जर तुम्ही प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं तर तुम्हाला मुक्ती निश्चितच भेटल्याशिवाय राहणार नाही. फक्त नामस्मरण असणारं अहोरात्र करावं लागेल असं बोलतो. नित्य स्मरत राम नाम सकळ पाप का करी भस्म चौ पुरुषार्थाचे काम होय सुगम हरी नामे. नितांत असणारा तुम्ही जर प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं तर तुमच्या पापाच्या राशीच्या राशी जरी लागलेल्या असल्या तरी त्या नाहीच्या व्हायला काहीही वेळ लागत नाही असं ग्रंथ करतात. करिता राम नाम स्मरण जन्म मरणाची मरण समूळ विरे मी तुपणा भवबंधन बाधेना. तुम्ही कोणत्याही बंधनात असणारा प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केल्याच्या नंतर अडकणार नाही. तुम्ही या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुद्धा मुक्त होणार आहात अशा प्रकारचं ग्रंथ करतात. बाधेना माया मोहन बाधेना कर्म बंधन बाधेना त्रिवेद विंदान राम स्मरण करिता. आणि प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केल्याच्या नंतर तुम्हाला माया अडकवू शकत नाही, तुम्ही मोहात अडकवू शकत नाही, कोणत्याही प्रकारच्या बंधनात असणारा तुम्ही अडकणार नाही. तुम्ही नित्य निर्मुक्त राहाल अशा प्रकारचं होतं. दृश्य द्रष्टा आणि दर्शन ध्येय ध्याता निध्यान ज्ञाता निज्ञान करिता रामस्मरण त्रिपुटीचे भानासना. आणि ज्यावेळेस तुम्ही रामाचं नामस्मरण करता त्यावेळेस तुम्हाला भूक तहान असणार कोणतीही गोष्ट असणारी अडथळा आणणार नाही. त्यावेळेस असणारा तुम्ही मुक्त व्हाल अशा प्रकारचं होतं. आसेना देही अहंभाव आसेना जीवी जीव भाव मी तूपणा नाही ठाव नाम निर्वाह श्रीरामे. प्रभू रामचंद्राचं नामस्मरण जर तुम्ही मनातून केलं तर तुम्हाला असणार मी कोण आहे, माझं कोण आहे, मी कुणासाठी आहे कशाही प्रकारचं असणारा ओळखू येणार नाही. तुम्ही प्रभू रामचंद्रच होऊन राहाल अशा प्रकारचं ग्रंथ करते सांगतो. राम नामाचा गधारवळे स्मरत्या शरण रिघीचे काळे भव भय समूळ पळे सुख सोहळे श्रीरामे. प्रभू रामचंद्राचं जर नामस्मरण केलं तर भय असणार तुमच्या जवळ सुद्धा उभा राहत नाही. भीती कसल्याही प्रकारची तुम्हाला वाटत नाही. आनंदाचे सोहळे असणारे तुमच्या आयुष्यामध्ये येतात अशा प्रकारचं ग्रंथ करते सांगतो. श्रीराम नाम गजरे ब्रह्मस्वानंदे हुंवरे जेवी धेनु अनुसरे
केवे नामोच्चार श्रीराम. आणि जशा प्रकारे तुम्ही जर प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं तर प्रभू रामचंद्र असताना एखादी गाय आपल्या वासरावर जसं प्रेम करते किंवा जीव लावते तशा प्रकारचा जीव प्रभू रामचंद्र तुम्हाला लावणार आहेत. अशा प्रकारचं ग्रंथ बोलतो. श्रीराम हे नामाक्षर अक्षराक्षरातीत पर नाम परब्रह्म परापर नाम मंत्र शिवसेव्य. आणि अशा प्रकारचं हे नामस्मरण आहे की स्वतः असणारे महादेव सुद्धा असणारे त्या नामस्मरणाचं सेवन करतात किंवा 24 तास असणारा नितांत त्यांच्या मुखामध्ये प्रभू रामचंद्राचं नाव असतं. आणि ते जर नाव महादेव सुद्धा घेत असतील तर आपण घेतल्यावर सुद्धा असणारा आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. नामापाशी सद्य मुक्ती पंडित बोलती पुराणोक्ती मी बोलील ते माझी प्रतीती नाम निश्चित तारक. नामावरच्या जीवावर असणारा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही असं मी नाही सांगत. असं माग वेद पुराणात सुद्धा सांगितलेलं आहे आणि मी माझा अनुभव तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे असणारं तुम्ही निश्चितच नामस्मरण प्रभू रामचंद्राचं करा असं सांगा. नामे भुक्ती नामे मुक्ती नामापाशी ब्रह्मप्राप्ती राम नाम जे जपती वंद्य त्रिजगती त्याची आणि पै. नामस्मरणातूनच असणारं भक्ती मुक्ती असणारे तुम्हाला भेटते. ब्रह्म असणारं सुद्धा प्राप्त तुम्हाला नामामधूनच होतं. नाम जर तुम्ही नितांत नामस्मरण केलं प्रभू रामचंद्राचं तर तिन्ही काळात असणारं तुमची कीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही असं बोलतो. राम नाम परम तप राम नाम परम जप राम नाम निरसी पुण्य पाप नाम निर्विकल्प समाधी. आणि प्रभू रामचंद्राचं फक्त नामस्मरण केलं तर कितीतरी तप जप करून सुद्धा जे पुण्य लाभत नाही ते पुण्य असणारं फक्त नामस्मरणानं लाभतं. एवढं सामर्थ्य त्या नामस्मरणामध्ये आहे असं बोलतो. नामी नाही अनध्याय नामे सर्वदा स्वाध्याय नाम प्रत्यक्ष ब्रह्म पाय अभाग्य भाव उपजना. आणि पूर्ण परब्रह्म अशा प्रकारचं नामस्मरण आहे. अशा प्रकारचं प्रभू रामचंद्राचं नाम असणारं तुम्ही नितांत घ्या असं बोलतो. नामी नाही अनध्ययन नामे नाही विधिविधान नामे नाही कर्मबंधन नामे पावन महापापी. आणि नामस्मरण करताना कसल्याही प्रकारचं बंधन असणारं तुम्हाला नाहीये. नामा जर असणारा एखादा महापापी जरी असला तरी त्यानं जर नामस्मरण केलं तर सर्व काही पाप जाऊन असणारा देवाच्या ठिकाणी असणारा तो बसण्याच्या लायकीचा होतो असं असणारा एकनाथ महाराज बोलू लागलेले आहे. जरी झाला दुराचारी तो जैस्म बरे अनुताप भरे राम नामे जपे जुहारे तो साधू संसारे भगवत वाक्ये. रामचंद्र भगवान की जय. जरे झाला दुचारे तो जय बरे अनुताप भरे राम नामे जपे जिवारे तो साधू संसारे भगवत वाक्ये. प्रभू रामचंद्र भगवान की जय. असं असणारं त्या ठिकाणी अहिल्या माता जे आहेत ते प्रभू रामचंद्राच्या चरणामुळे उद्धरले गेलेले आहेत आणि प्रभू रामचंद्राची स्तुती असणारी त्या ठिकाणी करू लागलेली आहेत. आणि इथं नागबाबा हे सांगू लागलेले आहेत की किती महापापी असला दुराचारी असला कसाही जरी असला आजामेळा भिल्ली तारेली कुंडली प्रत्यक्ष पुराणे वंदी केली ती वेश्या असो किंवा कोणताही तिचा व्यवहार असो या जीवन संसारामध्ये. परंतु जर ती व्यवहार करून जर परमात्मा जर साधन करीत असेल नामस्मरण करीत असेल नामचंद्र अखंड जर करीत असेल तर निश्चितच असणारे त्या ठिकाणी की उद्धरून गेल्याशिवाय राहणार नाही अशी जी ख्याती आहे ती प्रभू रामचंद्राच्या नामाची आहे. श्रीराम कृपा निज दीप अहेल्येचे गेले अकल्प पाप तिच्या तपाचा प्रताप पाप ते निष्पाप करून द्यावे. आणि प्रभू रामचंद्र जे आहेत प्रभू रामचंद्र स्वरूपी जी ज्योत पेटलेली आहे त्या ठिकाणी अज्ञानरूपी पाप जे अहिल्याचं त्या उगम झालेलं होतं आणि त्या पापातून मुक्त करण्याचा प्रकाश टाकून प्रभू रामचंद्राने केलेला आहे. आणि आता निष्पाप अशा प्रकारची त्या ठिकाणी अहिल्या झालेली आहे. इंद्र न करिता व्याभिचार शापन देते ऋषीश्वर
तै मी कैची पावते रामचंद्र भाग्य माझे थोर ऋषी शापे. आणि अहल्या माता बोलू लागलेल्या आहेत की मी तपश्चर्या पहिली करत नव्हते असं नाही, तुमचं नामस्मरण अखंड करीत होते, परंतु तुम्ही मला भेटला नाही. पण इंद्रानेच माझ्यावर कृपा केली आणि गौतम ऋषीनेच माझ्यावर कृपा केली म्हणावं लागेल. इंद्राला असणार सुबुद्धी सुचली, त्यांनी छळण केलं आणि गौतम ऋषीने सुद्धा माझ्या प्रेमापोटी मला श्राप दिला आणि तुमचं जे दर्शन आहे त्यांच्यामुळे घडलेलं आहे. अशा प्रकारे भाग्यनिधीने मी पूर्ण झालेली आहे असं त्या ठिकाणी जे आहे अहिल्या माता बोलू लागली. गौतमाचा निज शाप तो माझा झाला अमृत रूप. माझे जाऊन पुण्य पाप शुद्ध स्वरूप पावलो. आणि ज्याप्रमाणे असणारा श्रावण बाळाने राजा दशरथाला श्राप दिला होता, परंतु श्राप नसून ती असणारं पुण्यवान गोष्ट त्यांना प्राप्त झाली होती, तशाच प्रकारे गौतम ऋषीने मला श्राप न देता मला असणार अमृतपान करायचं होतं, मला या जगाच्या असणाऱ्या मालकाचं दर्शन घडवायचं होतं. म्हणूनच त्या ठिकाणी त्यांनी माझ्यावर कृपा केली आणि आता प्रभू रामचंद्र मला तुमचं दर्शन झालेलं आहे असं त्या ठिकाणी अहिल्या माता बोलत आहे. इंद्रे केला नाही विचार केला माझा जन्मोद्धार. गौतम शाप नव्हे तो वर तेने रघुवीर भेटविला. आणि ज्या इंद्राने माझ्यासोबत छळण केलं होतं ते छळण नसून त्याने असणारं माझ्या उद्धारासाठी काहीतरी निश्चिती केलेली होती. आणि जे गौतम ऋषी आहेत त्या गौतम ऋषींना देखील मला या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करायचं होतं आणि त्याच्यामुळेच प्रभू रामचंद्र तुला भेटतील या असणाऱ्या कारणाने त्यांनी मला असणाऱ्या या ठिकाणी शिळा म्हणून पडून ठेवलं होतं. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या अहल्या माता बोलत आहे. गौतम माझा निज भ्रतारो गौतम माझा निज सद्गुरु. गौतम माझा निज निर्धारो तेने रघुवीरो भेटविला. आणि जे गौतम ऋषी आहेत तेच असणारे माझे खरे पती स्वरूप आहे आणि तेच माझे गुरु आहेत आणि तेच माझ्या असणारा जीवन मरणाचा निर्धार करणारे सुद्धा आहेत. आणि त्यांच्यामुळेच असणार माझ्या नुसतं संसाराचीच नाही तर या त्रिभुवनात जे काही माझी भ्रमंती चालू होती 84 दक्ष योनीच्या हिशोबाने ती आता सगळी निर्मूळ करण्याचं काम माझ्या ऋषी स्वरूपी गौतम ऋषीने केले आणि प्रभू रामचंद्राची मला भेट घडवून दिली. जगे उदंड आहे तीव्र परेच्छेदून शक्ती अहंकार. परमयोद्धा श्रीरामचंद्र मारिला सहपरिवार अहंभाव माझा. आणि या जगतामध्ये कितीतरी उदंड अशा प्रकारचे वीर होऊन गेलेले आहेत, असम साहस अशा प्रकारची त्यांची धैर्यशक्ती आहे. परंतु प्रभू रामचंद्राने असणार माझं त्यांची असणार मला भेट झाल्याबरोबर माझ्यामध्ये जो काही अहंकार होता तो अहंकार सर्व त्यांचे असणारे नाते गोत्या सहित मिटवून टाकलेला आहे. अशा प्रकारची आगाध स्थिती प्रभू रामचंद्रामुळे झालेली आहे. ऐसे अहिल्या करिता स्तुते गौतमा काळे ज्ञानशक्ती. तिने येऊन शीघ्र गती स्वैर भूपते पूजिला. आणि ज्यावेळेस अहल्या माता असणारी प्रभू रामचंद्राची स्तुती करू लागलेली आहेत, त्यांचं गुणवर्णन करू लागलेले आहेत आणि गौतम ऋषीची आठवण काढली त्याचबरोबर ज्ञानदृष्टीने, कारण अगाध असणार आज्ञा जे आहे ते गौतम ऋषी जे होते ते असणार सप्त ऋषीपैकी एक होते आणि त्याच्यामुळं त्याला अगाध ज्ञान अशा प्रकारचं प्राप्त होतं. त्याला सगळं पुढच्या मागच्या सगळ्या गोष्टी कळत होत्या. म्हणून ज्या वेळेस असणार ज्ञान दृष्टीने त्या गौतम ऋषीने पाहिलं तर शिळा असलेली जी अहिल्या आहे ती असणार पूर्ववत झाली आणि प्रभू रामचंद्राची स्तुती करते असं पाहिल्याबरोबर ती असणार क्षणाला तिथं प्रकट झालेली आहे. काम क्रोधा निर्दाळी गौतम अहिल्या श्रीरामे निष्काम. वृत्ती सहजे सम रामे प्रब्रह्मा पावले. आणि जे गौतम ऋषी आहेत ते आल्याबरोबर प्रभू रामचंद्राचा असणारं चरण शाळण केलेलं आहे, त्यांचं दर्शन घेतलेलं आहे, नमस्कार केला आणि नमस्कार करून जे काही तपासाठी त्या ठिकाणी मेरू पर्वतावर जे गेलेले होते गौतम ऋषी त्यांनी असणारा आपल्या तपाने आणि पुन्हा प्रभू रामचंद्राची भेट झाली. त्याच्यामुळे त्यांचा काम क्रोध समूळ नष्ट झाला होता आणि या ठिकाणी त्या अहिल्यामातेचा उद्धारच प्रभू रामचंद्राने केल्यामुळे त्या हे निष्पाप झाल्या होत्या आणि त्यामुळे या दोघांची जी स्थिती होती ती आता एकच रूप झालेली आहे. श्रीरामे देवोनी भेटे दोहींचे सोडले लिंग गाठी. सचिदानंदे आली पुष्टे दोघा समद्रष्टे समत्वे. आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्रासमोर गौतम ऋषी आणि अहिल्या माता उभ्या आहेत, उभ्या असताना जो काही लिंगदेह आहे तो असणार आतमध्ये असतो आणि त्या लिंगदेहामध्ये जो काही भेद आपल्याला बाहेरून दिसतो तो कारण स्थूळ अशा प्रकारचा देह असतो आणि लिंगदेहाची जी काही असणारे विरुद्ध वाटणारे जे भेद स्थिती आहे ते अभेदात आणले आणि दोघालाही असणारे समदृष्टी म्हणजे भगवंत दृष्टी प्रदान करण्याचं कार्य प्रभू रामचंद्राने केलेलं आहे. दोहींचे एक देखणेपणा
दोहींचे एक देखणेपणा, दोहींचे एक सावध श्रवणा, दोहींचे एक मनाहून मना, दोघ चैतन्य गण श्रीरामे. आणि आता असणारे काम, क्रोध, लोभ या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व पूर्णपणाने निरसन त्या गोष्टीचं झाल्यामुळं आता अहंकार जो आहे तो असणारा तपामध्ये, नामस्मरणामध्ये असणार त्यांचा प्रकट झालेला आहे. आणि पुन्हा जे चित्त आहे, चित्त चैतन्यामध्ये विलीन झालेलं आहे. मन जे आहे ते चैतन्य स्वरूप झालेलं आहे. आणि अशा प्रकारची त्या दोघांची स्थिती जी आहे ते एक रूप म्हणजे परमात्मा स्वरूप झालेली आहे. दोहींचा एक आत्मा एक प्राण, दोहींचे एक अंतःकरण, दोहींचे एक निज ज्ञान, दोघे सुख संपन्न एकात्मता. आणि आता दोघांचं असणारं जे ज्ञान आहे ते एक स्वरूप झालेलं आहे. दोघांची असणारे परमात्मा सोबत भेट झाली त्याच्यामुळं जे काही लक्षण किंवा जी काही दृष्टी आहे ती सुद्धा एकच झालेली आहे. आणि अशा प्रकारे असणारा आत्मा दोघांचा एक झाल्यामुळं एकात्मतेला ते गौतम ऋषीने अहिल्या माता पोहोचलेल्या आहे. दोहींचे एक शब्द सिद्धे, दोहींचे एक इंद्रिय विधी, पंचे परमार्थी समान बुद्धी, दोघा समाधी एकच. आणि त्यांचा जो विचार आहे तो आता परमात्म्याला भेटल्यामुळे एकच स्वरूपाचा परमात्मा स्वरूपाचा झालेला आहे. आणि त्यांची जी इंद्रिय वृत्ती आहे त्या इंद्रियाची वृत्ती देखील परमात्माची सेवा करणं किंवा परमात्मा स्वरूपी जे काय आहे ते वर्तन करणं. आणि अशा प्रकारचे प्रपंच आणि परमार्थ एकच या दोघांसाठी झालेलं आहे. आणि सर्व भगवानमय दृष्टी आणि एकमेकांचं प्रेम जे पहिलं होतं तशा प्रकारची निर्मिती प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी केलेली आहे. ऐसे एकात्मता निष्ठ, दोघावरीला शेषपाठ, गौतम ऋषीवर्य वरिष्ठ, अहिल्या श्रेष्ठ पतिव्रता. आणि अशा प्रकारे असणारे ते दोघंही आता एक झालेले आहेत. एकात्मता असणारे त्यांच्यामध्ये निर्माण झालेले आहे. आणि जे ऋषीवर्य स्वरूप गौतम ऋषी होते ते ऋषीवर्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ अशा प्रकारचे आताही घडले जातात आणि पहिलेही होते. आणि तिथून पुढे असणारा ज्या अहिल्या माता आहे त्या महान पतिव्रतेच्या यादीमध्ये त्यांनी आपलं नाव नमूद केलेलं आहे. अशा प्रकारचे असणारे महान ख्याती जी आहे या ठिकाणी अहिल्या मातेची आणि गौतम ऋषीची आहे. ऐशी एकात्मता पूर्ण, स्वय श्रीराम आपण केले अहिल्या उद्धारणा, गौतम संपूर्ण सुखी केला. आणि अशा प्रकारे दोघांचे जे काही एकमेकाबद्दल रोष होता किंवा दोष होता, पाप पुण्य जे काही होतं या सगळ्यांचं निर्दळन प्रभू रामचंद्राने केलेलं आहे. आणि त्या दोघाला असणारा पुन्हा एक करण्याचं प्रभू रामचंद्राने कार्य केलं. आणि त्या ठिकाणी अहिल्याचा उद्धारही केला. अशा प्रकारची कथा असणारा त्या ठिकाणी अहिल्या उद्धारणामध्ये या ठिकाणी नाथबाबाने आपल्याला सांगितलेली आहे. सुखे संपन्न ऋषीश्वर, हर्षे निर्भर सुरवर, सती सुमनांचे संभार, जय जयकार प्रवर्तला. आणि ते सर्व कार्य जे आहे ते सर्व ऋषीवर बघत होते, देवादी देव बघत होते. आणि प्रभू रामचंद्राने कशा प्रकारे अहिल्या मातेचा उद्धार केला हे ज्यावेळेस असणाऱ्या सर्वांनी पाहिलं त्याच वेळेस असणाऱ्या सर्वांनी आपलं फुलांनी प्रभू रामचंद्रावर वर्षाव केलेला आहे. एकात्मता तरलो म्हणते, शेके भेद दृष्टी विषय शक्ती, ऐसे ऐकून या मुक्ती, श्रोते हसते सज्ञान. आणि त्यावेळेस असणारा श्रोते असं म्हणतील की हा असणार विषयांध झालेले होते किंवा असणाऱ्या विषयामुळे त्या ठिकाणी याला अशा प्रकारची बाधा आली होती. आणि इतकं सगळं होऊन सुद्धा त्यांनी एकमेकाचा स्वीकार केला. परंतु असणाऱ्या अगोदरच सांगितल्याप्रमाणे जर कितीही पापाचार किंवा दुराचार जरी आपल्याकडून झालेला असला, अनायासे जरी झालेला असला, जरी केलेला असला तरी अखंडित असणारा आपल्याला अनुतापी म्हणजे त्याच्यातून पश्चाताप जर निर्माण होऊन मनातून आत्मभावाने जर प्रभू रामचंद्रांना भगवंताला हाक मारली तर निश्चितच असणारं त्या स्वरूप व्हायला वेळ लागत नाही. आणि अशाच प्रकारे ज्या अहिल्या माता आहेत त्या परमात्मा स्वरूप आणि गौतम ऋषी सुद्धा परमात्मा स्वरूप झालेले आहे. कवित्व करते धीट पाठ, मेळावे ते कर्म कचाट, देवी कवित्वाची कटकट, श्रोते विटा मानिती. आणि काय जे ब्राह्मण वगैरे काही आहेत त्यांचं असणारं कवित्व म्हणजे ते अत्यंत सुमधुरपणाने गायन करतात किंवा पोथी वगैरे वाचतात, सगळे करतात. परंतु ते असणारं पुढच्याला जर काही कळालं नाही तर त्याचा असणारा काहीच उपयोग नाही. ती नुसती बडबड अशा प्रकारची वाटते आणि आपल्याला कटकट वाटते. परंतु जे काही असणारं कवित्व करायचं आहे, जे काही मी असणार तुम्हाला सांगत आहे ते कटकट न करता जे उपयुक्त अशा प्रकारचे रामायणाला आहे तेच सांगत आहे. अशा प्रकारे नारबाबा बोलले, हे कवित्वाचे शब्द चातुर्य शोभा, ते शब्द कासे अतिवल्लभा, जे कथा परमार्थ ज्ञान गावा, ते कथा जगदंबा जग विनवी. आणि अशा प्रकारे नुसतं कवित्व करून असणारं बोलत असताना चांगली
चांगले चांगले वरिष्ठ अशा प्रकारचे शब्द वापरायचे संस्कृत मधील, किंवा ज्या गोष्टीने असणार लोक पुढचे बोलतील असं सांगण्यापेक्षा त्या आपण सांगण्यामध्ये लोकांचं काहीतरी कल्याण होईल अशा प्रकारचं काहीतरी सांगितलं पाहिजे असं असणार नाथबाबा मुरगळे. ज्ञानी निवेती परमार्थ बोधे, पंडित निवेती पद बंदे, लोक निवेती कथा विनोदे, ग्रंथ संबंधे जग दिवे. आणि जे ज्ञानी आहेत ते ज्ञानाला असणार या जगतामध्ये ज्ञानाने प्रसन्नता प्राप्त होते. आणि जे काही असणार त्या ठिकाणी पंडित आहेत त्या पंडितांना असणार पदवीधर होण्यामध्ये सगळ्यात जास्त रुची असते. आणि सामान्य माणसाला त्या ठिकाणी ज्या कथा आहेत त्या कथेने समजा मन रुचिकर अशा प्रकारचं होतं किंवा मन समाधान अशा प्रकारचं होतं. आणि अशाच प्रकारे हे ज्या काही कथा आहेत किंवा प्रभू रामचंद्राची जी यशोगाथा आहे ती मी वर्णित आहे अशा प्रकारे नामबाबा बोलतात. मुख्यत्वे ग्रंथीचे राखावे प्रेमा, प्रतिपदे प्रतिपदावे परब्रह्म, आशी कवित्वाचा कवित्व धर्म, श्रोते सप्रेम होती सुखी. आणि सर्वात प्रथम असणारे नाथबाबा मुरडे आहेत की आपण जी काही कथा सांगत आहोत त्या कथेबद्दल आपल्या स्वतःच्या मनात आधी प्रेम पाहिजे. आणि पूर्ण प्रेम त्याच्याबद्दल जर निर्माण झालं तर त्याच्यामध्ये असणार प्रेम होतून असणार थोड्या अंतरावर परमात्माचं नामस्मरण करत राहून परमात्म्याचं गुणगान होईल अशा काहीतरी असणार प्रतिपाद्य विषय आपण सेवन करीत राहावा तरच असणार ती कथा गोड आणि सुमधुर अशा प्रकारची होती. कथा रम्य रामायण, एका जनार्दना शरण, झाले अहिल्या उद्धारण, जानकी वरा ते ऐका. आणि आता नाथबाबा असणार आपल्या गुरुना शरण जाऊन म्हणू लागले आहेत की जी अहिल्या उद्धरणाची जी काही कथा होती ती अत्यंत रम्य अशा प्रकारची होती, ऐकण्यासारखी होती. आणि इथून पुढे आता प्रभू रामचंद्र जे आहेत ते त्या ठिकाणी मिथिलेला जातील आणि त्यांचा जो काही पुढील कार्यार्थ आहे ते सीतावर स्वयंवराचा तो पूर्ण करतील अशा प्रकारची कथा असणारे उद्यापासून चालू होणार आहे. सुस्ते श्री भावार्थ रामायणे बालकांडे एका कार्तिकाय अहिल्या